आहे का? 2000 वर्षापूर्वी राजा भरतहरी अत्यंत सुंदर आणि सुव्यवस्थित कथा आहे. नीट आहे का? 4थी 5वीच्या पुस्तकामध्ये आता धडे शिकवले जातात की पूर्वी सूर्य एक होता, त्याच्यामध्ये स्फोट झाला, त्याचाच एक तुकडा म्हणजे चंद्र आणि दुसरा तुकडा म्हणजे पृथ्वी. मी 150 वर्षापूर्वीच्या सायंटिस्ट लोकांनी शोध लावला त्यांचा हा विषय सांगत नाही. 2000 वर्षापूर्वी राजा भरतहरीने हा शोध लावला होता. नीट आहे का? म्हणजे आज पृथ्वीची निर्मिती कशी झाली, चंद्राची निर्मिती कशी झाली, 2000 वर्षापूर्वी राजा भरतहरीने सांगितले. 150 वर्षापूर्वीची सायंटिस्ट लोक म्हणतात ना, आम्ही बिग बँग थेअरीचा शोध लावला, ब्लॅक होलचा शोध लावला, थेअरी ऑफ एव्हरीथिंग सांगितली. हा 150 वर्षापूर्वी लोकांनी लावलेला शोध नाही. ज्याचा मी जीवन चरित्र सांगतोय त्यांनी 2000 वर्षापूर्वी हा शोध लावला. त्याचं नाव होतं राजा भरतहरी. बघा, अतिशय हुशार, बुद्धिप्रधान, विचारप्रधान राजा होता. पण त्या राजाचं त्याच्या पत्नीवर एवढं नितांत प्रेम होतं. नीट आहे का? एखादा साधू संन्यासी दिसला की त्या राजाच्या कपाळावर आठ्या पडायच्या. त्याला असं वाटायचं या संसारामध्ये एवढं सुख असताना हे लोक असे संन्यासी का झाले असते. म्हणून एखादा साधू संन्यासी दिसला की त्याच्या कपाळावर आठ्या पडायच्या. बघा, नीट आहे का? एके दिवशी रस्त्याने एक महाराज दीर्घंभीर पुरुष जात होते. जे साधू होते, राजा त्यांच्याकडे पाहून त्यांची टिंगल करतो. साधू ओळखतात, हा एवढा हुशार, बुद्धिप्रधान, विचारप्रधान माणूस या संसारामध्ये कसा अडकून पडला, याला आणखी संसार कळालेला नाही देतो. म्हणून साधू काय करतात, त्या राजाच्या हातामध्ये एक आंबा देतात. त्यांना मधुकरीमध्ये एक आंबा मिळालेला असतो, तो राजाच्या हातामध्ये देतात आणि त्याला सांगतात, हा आंबा तू खा, अमर होशील. राजाला वाटतं साधूने दिलाय तर घ्यायला काय हरकत आहे. बघा, नीट आहे का? माणसं पण जीवनामध्ये एवढी विचित्र असतात ना. एखाद्या साधूने जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करावी आणि कमवलेलं जे पुण्य आहे ते भगवंताच्या प्राप्तीसाठी वापरण्याच्या ऐवजी साधू तुमच्या घाण संसाराला वापरला अशी अपेक्षा का करतात? आणि जर एखादा साधू असा करत असेल, तुमच्या मूर्खपणाला ज्ञान म्हणत असेल, तुमच्या पापांना गोंधळत असेल, तर त्याचाही तुमच्याकडून कुठेतरी स्वार्थ दडलेला असतो. कुठेतरी पैसे पाहिजे असतात, दक्षिणा पाहिजे असते. आता नीट आहे का? तुमचा उद्धार झाला किंवा नाही झाला त्याला काही घेणं देणं नाही, पण त्याचा फोटो तुमच्या घरामध्ये लागावा म्हणून तो चांगल्या चांगल्या लोकांना चांगलं न म्हणता वाईट लोकांना चांगलं म्हणत असतो. बघा, मुंबईमध्ये असे पुष्कळ साधू संत आहेत, मोठे मोठे पापी स्मगलर त्यांच्या पाया पडायला येतात आणि हा म्हणतो ज्या बेटा तेरा कल्याण हो. म्हणजे पाप करून कल्याण करण्याकरता हा ईश्वर थोडीच आहे. पण पाप करणाऱ्या माणसाला देखील दिलासा वाटतो की कोणीतरी परमार्थातला माणूस आपल्या पाठीमागे उभा आहे. आणि या जगाचा इतिहास असा आहे, एखादा माणूस जर पुण्य करून मोठा होत असेल, ज्ञान कमवून मोठा होत असेल आणि पुढे जाऊन जर त्याचा दुरुपयोग करत असेल तर त्याचं देखील पतन होतं. पाप करणाऱ्या माणसाचं केव्हा जीवनामध्ये चांगलं होणार. पण बघा, हे जे साधू संत आहेत ना, हे भलत्याच लोकांना आशीर्वाद दे सुटतात, कारण यांच्यामध्ये दम नसतो म्हणून आशीर्वाद दे सुटतात. पण हा खरा साधू होता, तो त्याला सांगतो, हा आंबा तू खा, अमर होशील. आता नीट आहे का? राजा आंबा घेतो, पण आंबा घेतल्यानंतर विचार करतो, हा आंबा जर मी खाल्ला, मी अमर झालो, उद्या माझी पत्नी जर या जगात राहिली नाही तर मी अमर होऊन काय करू. ही झाली महाराज प्रेमाची उच्च पातळी. आज फक्त लोक एकमेकावर स्वार्थासाठी प्रेम करतात, गाडीसाठी प्रेम करतात, घोडीसाठी प्रेम करतात, पैशासाठी प्रेम करतात. पण राजाचं त्याच्या पत्नीवर एवढं नितांत प्रेम होतं की त्याला असं वाटतं, हा आंबा जर मी खाल्ला, मी अमर झालो आणि माझी पत्नी जर या जगात राहिली नाही तर मी अमर होऊन काय करू. बघा, म्हणून तो आंबा राणीला देतो. आता नीट आहे का? पण त्या राणीचं त्या राजावर कधीच प्रेम नसतं. गेल्या 25 ते 30 वर्षात त्या राणीचं त्या राजावर कधीच प्रेम नसतं. तिचं प्रेम असतं घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसावर. आता नीट आहे का? एवढी मोठी राणी आपल्यावर प्रेम करते, एवढा मोठा राजा आपल्यावर प्रेम करतो, एखादी बाई एकनिष्ठ राहिली असती. नीट आहे का? पण सांसारिक माणसाचे दुर्भाग्य की ही माणसं माणसांवर एकनिष्ठ प्रेम करत नाहीत. त्या राणीचं त्या राजावर कधीच प्रेम नसतं. तिचं प्रेम असतं घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसावर. ज्यावेळेस राणीकडे हा आंबा येतो, राणी विचार करते, हा आंबा जर मी खाल्ला, मी अमर झाले आणि उद्या घोड्याचा खरारा करणारा माणूसच जर राहिला नाही तर मी अमरून काय करू. म्हणून तो आंबा घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाला देते. आता नीट आहे का? घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाची मानसिक उंची किती असेल? एवढी मोठी राणी आपल्यावर प्रेम करते, एखादा माणूस एकनिष्ठ राहिला असता. पण संसारिक माणसाचं दुर्भाग्य, माणसं माणसांवर एकनिष्ठ प्रेम करत नाही. त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाचं त्या राणीवर कधीच प्रेम नसतं.
तो दबाव खातीर प्रेम करत असतो, स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी प्रेम करत असतो. त्याचं प्रेम असतं भांडे घासणाऱ्या बाईवर. आता बघा, ज्या वेळेस घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाकडे हा आंबा येतो, तो विचार करतो हा आंबा जर मी खाल्ला मी अमर झालो, आणि उद्या भांडे घासणारी बाई जर राहिली नाही तर मी अमर होऊन काय करू. म्हणून तो आंबा परत भांडे घासणाऱ्या बाईला देतो. आता नीट आहे का, भांडे घासणारी बाई बिचारी पवित्र अंतकरणाची असते. तिला असं वाटतं हा आंबा जर मी खाल्ला मी अमर झाले तर उद्या महाराज चंद्र सूर्य तारे असेपर्यंत मावशी तिला काय दुसरं काम भेटणार का, भांडेच घासावं लागणार. न पेक्षा हा आंबा जर मी माझ्या राजाला नेऊन दिला तर राजा तरी आयुष्यभर राजा. परत तो आंबा राजाकडे होता. आता नीट आहे का, राजा म्हणतो हा आंबा तर मी राणीला दिला होता आणि हा भांडे घासणाऱ्या बाईपर्यंत कसा पोहोचला. म्हणजे आंब्याची एवढी मोठी वाटचाल कशी झाली म्हणून तो राणीला बोलून घेतो. राणी म्हणते सत्य जर तुमच्यापर्यंत पोहोचलंच आहे तर खरं सांगते गेल्या 25 ते 30 वर्षात मी कधीच तुमच्यावर प्रेम केलं नाही. माझ्या घरी राज्य होतं, संपत्ती होती, एवढ्याच गोष्टी मला पाहिजे होत्या का. तुम्ही तुमच्या राज्यामध्ये संपत्तीमध्ये एवढे व्यस्त होता की तुम्हाला माझ्याकडे पाहायला सुद्धा कधी वेळ मिळाला नाही. काय वाटलं असेल महाराज त्या राजाच्या अंतकरणाला. पण मायबापांनो नीट लक्ष द्या, जी मोठी माणसं असतात ना ती स्वतःच्या अपयशाचं खापर कधीच दुसऱ्याच्या डोक्यावर फोडत नाहीत. राजा हुशार होता, विचार प्रधान होता, बुद्धी प्रधान होता, काहीच न बोलता एवढा मोठा विद्वान राजा राज्य सोडून निघून जातो. स्वतःच्या सख्या भावाला विक्रमादित्यला गादीवर बसवतो. आज जरी तुम्ही मध्य प्रदेश मध्ये गेला ना, महाराज राजा भरतृहरीच्या मोठ्या मोठ्या गुफा आहेत, त्या गुफामध्ये त्यांनी साधना केलेली. एवढा मोठा विद्वान राजा राज्य सोडून निघून जातो, स्वतःची आत्मकथा रडून लिहितो. बघा तो त्याच्या आत्मकथेमध्ये काय लिहितो नीट आहे का, धिक्कार असो त्या राणीचा जिच्यावर गेले 25 ते 30 वर्ष मी एकनिष्ठ प्रेम करत होतो, तिला माझं प्रेम कळालं नाही. धिक्कार असो त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाचा, एवढी मोठी राणी त्याच्यावर प्रेम करत होती, तिचं प्रेम त्याला कळालं नाही. आणि धिक्कार असो माझ्या त्या ज्ञानाचा, माझ्या जवळचीच माणसं किती बदमाश होती हे सुद्धा मला ओळखता आलं नाही. काय त्या ज्ञानावर अभिमान करावा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे सर्व मी वाचलं, मी अनुभवलं आणि मी सावध झालो. निसर्गता माणूस ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस त्याचं शरीर चांगलं असतं, बुद्धी चांगली असते, अंतकरण चांगलं असतं. पण वाईट एवढंच असतं की तो वाईट लोकांमध्ये राहत असतो. सर्वसामान्य घरामध्ये जन्माला येणारा कोणताही मुलगा असू द्या तो चांगलाच असतो. आई वडील त्याला चांगले संस्कार देतात. पण दुर्भाग्य असं असतं की तो ज्यावेळेस गल्लीमध्ये जातो, गल्लीतल्या मित्रांमध्ये राहतो, जसे मित्र असतात तसा तो घडत जातो. जगद्गुरु तुकोबराय आपल्याला अशा लोकांपासून सावध करतात की ज्या गोष्टींमध्ये तुम्ही आहात त्या गोष्टींपासून तुमचं पतन होईल, अशा गोष्टींपासून लांब राहा. नाही जीवनामध्ये उत्थान झालं तरी चालेल पण पतन नको. आपल्याला विठ्ठल विठ्ठल. बघा मानवी जीवनामधील सर्वात सुंदर अवस्था म्हणजे आहे त्या स्थितीपासून उंच होत जाणं. माणूस जसा जसा मोठा होत जातो तसं तसं त्याचं ज्ञान, त्याचे संस्कार, त्याचे विचार हे आपोआप मोठे होत जातात. आता बघा घर चांगलं असून जमत नाही महाराज. काही काही मुलं चांगल्या घरामध्ये जन्माला येतात पण त्या घराला कलंक लावून जातात. बघा काही भाग्यवान असे असतात अत्यंत सामान्य कुळामध्ये जन्माला येतात पण त्या घराण्याचं नाव मोठं करून जातात. काही वेळेस असं पाहायला मिळतं चांगल्या शरीरामधून जन्माला येतो पण दारूच्या आरी जाऊन, व्यसनांच्या आरी जाऊन जर शरीराला जर याला जपता आलं नाही तर मनाला आणि बुद्धीला केव्हा विचारशक्ती देऊ शकेल. त्यामुळे निसर्गाने ज्या गोष्टीचा आपल्याला दान दिलेला आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या गोष्टी जर जीवनामध्ये आपल्याला वाढवता आल्या नाहीत तर जन्माला येऊन आपला काहीच फायदा नाही. विठ्ठल विठ्ठल. बघा पहिल्यांदा जीवन आपल्याला समजत नाही. अहो जीवनच आपल्याला समजलं पाहिजे. जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल ना तर अपेक्षा कोणाकडून करावी हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. आपला स्वभाव असा असतो, आपल्याशी जो गोड बोलतो
भलेही तो कपटाने बोलत असेल, व्यवहाराने बोलत असेल, पण गोड बोलण्यामुळं आपलं नुकसान झालेलं आपल्याला आयुष्यभर कळत नाही. आता म्हातारपणात कळलं तर तुमचं भाग्य आहे, पण आयुष्यभर आपल्याला कळत नाही. बघा, ज्याच्याकडून आपण अपेक्षा करतो, अहो त्याचा अधिकार काय आहे, त्याची योग्यता काय आहे, तो जीवनामध्ये करतो काय, हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. काही माणसं महाराज बोलत असताना फार मोठ्या पद्धतीने बोलतात. अहो हल्ली बाजारू साधू एवढे झाले, प्रत्येक जण आज परमार्थावर बोलतोय, मोक्षावर बोलतोय महाराज. काही तर साधू असे आहेत, बोलत असताना परमार्थावर बोलतात, मोक्षावर बोलतात, पण संसारिकापेक्षा चांगला संसार करतात. काही माणसं बोलत असताना अत्यंत सामान्य पद्धतीने बोलतात, पण संतांपेक्षा त्यांचं आचरण श्रेष्ठ असतं. काही देवाला न मानणारी देव माणसं या जगामध्ये आहेत, तर काही देवाला मानणारी पण राक्षसापेक्षा नीच पातळी गाठणारी माणसं या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता हे कसे वागतात ह्याच्यासाठी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला सुखी व्हायचंय, त्यामुळे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आपण सावध झालो. वादकासाठी जोरदार टाळ्या झाल्या. जग कसंही असो, जगाशी काही घेणं देणं नाही आपल्याला. बघा, तुम्ही या जगामध्ये जन्माला आलेला आहात, तुमचं व्यक्तिगत जग असतं, त्या जगामध्ये भावना असतात, त्या जगामध्ये विचार असतात, त्या जगामध्ये प्रेम असतं. आई जसं शरीराला सांभाळते, तसं मनाला सांभाळणारा एखादा प्रेमळ पाहिजे, बुद्धीला सांभाळणारा एखादा विचारवान माणूस जवळ पाहिजे, हृदयामध्ये प्रेमाचा गारवा निर्माण करणारा एखादा संत जवळ पाहिजे. आता बघा, तुम्ही फक्त एकच गोष्ट पाहता, तो म्हणजे पैसा. पैशाने लवकर मान मिळतो. अहो पैशासाठी लोक जगतात, आणि ज्याच्याकडे पैसा आहे ना, तो खळ असला तरी लोक त्याची सेवा करतात. अंतकरणाला न सहन होणारं बोलणं देखील सहन करून घेतात. पण साधू संत जर दोन शब्द बोलले ना महाराज, त्यांच्यावर रागवतात. बघा, पैशासाठी माणूस एवढ्या खालच्या पातळीला गेलेला आहे. ऑफिस मध्ये जर साहेब बोलला ना, अंतकरणात रडू येतं, पण चेहरा मात्र हसरा असतो. बघा, पैशासाठी माणूस एवढ्या खालच्या पातळीला गेलेला आहे की पैशाच्या अतिरिक्त दुसरा पुरुषार्थ त्याला या जगामध्ये दिसत नाही. पण संतांचा अनुभव मात्र असा आहे की पैशाशिवाय सुखी कसं व्हावं हे साधू आपल्याला जीवनामध्ये शिकवत असतो. बघा, दुर्भाग्य आपलं असं असतं की अशा साधू संतांच्या सानिध्यामध्येच कधी आपल्याला जायला मिळत नाही. आता नीट आहे का, संसारामधली जी तज्ञ माणसं असतात ना, संध्याकाळच्या वेळेस कुत्र्याला घेऊन फिरायला जातात. कोणाला जातात महाराज? कुत्र्याला घेऊन. आणि अभिमानाने सांगतात की आम्ही कुत्र्याला घेऊन फिरायला निघालोय. पण त्या कुत्र्याला जर विचारलं ना, कुत्रा हसत असतं की मी याला घेऊन फिरायला निघालोय. म्हणजे जी माणसं जनावरांसोबत वागतात, ती माणसं साधू संतांच्या सानिध्यात केव्हा येऊ शकतात. माणसातला देव ज्यांना दिसत नाही, तर जगामध्ये देव पाहणारे जे संत आहेत, त्यांचं सानिध्य मूर्खांना केव्हा लाभेल काय माहिती. त्यामुळे बघा, निसर्गाने आपल्याला जो मानवी जन्म दिलेला आहे, तो आपण कसं जगतो याच्यासाठी दिलेला नाही, तर त्याचा आपण कितपत उपयोग केला याच्यासाठी खऱ्या अर्थानं साधूचा जन्म आहे. विठ्ठल बघा, तुम्हाला आम्हाला जे हृदय दिलेलं आहे ना, हे रस्त्यावर उभा राहून कोणालाही वाटण्याकरता दिलेलं नाही. आवाज ज्याला प्रेमाची गरज नाही त्याला सुद्धा आपण हृदय द्यायला तयार होतो.
आणि उद्या जर या हृदयाला जखमा झाल्या तर दारू पिऊन गटरीतलं होतं महाराज. सर्वात मोठी मानवी जन्मातली चुकी. अहो, अपेक्षा नसताना हृदय देत आहे, त्याची मागणी केली नसताना हृदय देत आहे. न पेक्षा अशी योग्यता कमवा ज्या वेळेस तुम्ही रस्त्याने जाल हजारो लोक तुम्हाला पाहायला जमतील, हजारो लोकांनी तुमची अपेक्षा केली पाहिजे. अहो, ही योग्यता आपल्याला मानवी जन्मामध्ये कमवता येते. अशा उच्च अधिकाराचं जीवन आपल्याला जगता येतं. पण दुर्भाग्य आपलं असं असतं की फक्त साधू संतांचं जीवन आपल्याला, त्यांचा आशीर्वाद आपल्याला घेता येत नाही. आता नीट आहे का? तुम्ही आम्ही फार सामान्य आहोत. अहो, आपल्याकडे श्रीमंती सुद्धा एवढी नाही की लोकांनी आपल्याकडे पाहावं. जीवनामधली आपली कोणतीही स्थिती एवढी चांगली नाही की लोकांनी आपलं कौतुक करावं.